गावातील नैना ही खूपच सुंदर परंतु तितकीच लालची मुलगी होती. तिच्या आईवडिलांनी तिला लहानपणापासूनच खूप लाड केले होते. त्यामुळे तिला जे काही हवे असेल ते तात्काळ मिळवण्याची सवयच लागली होती. हळूहळू तिची लालच वाढत गेली आणि ती कशाचाही मोह होऊ न देता काहीही मिळवण्याचा प्रयत्न करत असे. नैना जेव्हा 23 वर्षाची झाली तेव्हा तिच्या सौंदर्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. तिच्या नजरेत आपला जोडीदार नेहमीच श्रीमंत आणि रुबाबदार असावा असे स्वप्न होते. तिचे आईवडीलही तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तयार होते. कारण त्यांना वाटत होतं की त्यांच्या लाडक्या लेकीचा संसार राजेशाही असावा. नैनाच्या नखऱ्यांना गावातील अनेक तरुण घाबरले होते. ती कोणाशीही लग्न करायचा असेल तर त्या मुलाचा घरात मोठी घर, महागडी गाडी आणि भरपूर पैसा असावा लागणार असे ती म्हणायची. गावातील कित्येक मुलं तिच्या या अपेक्षांमुळे नकार देऊन माघारी फिरली होती. एके दिवशी गावात एक नवीन व्यापारी आला. त्याचं नाव समीर. तो खूपच श्रीमंत आणि देखणा होता. त्यांच्या बाबतीत ऐकून नैना चकित झाली. तिच्या मनात विचार आला की हाच आपला योग्य जोडीदार असावा. त्याची सगळी तपासणी करून तिने ठरवलं की त्याच्याशीच लग्न करायचं. समीरच्या घरची परिस्थिती खूपच चांगली होती. त्यांच्यात व्यापाराचं काम मोठं होतं आणि त्यांची संपत्ती तर मोजावी अशी नव्हतीच. नैनाने त्याला एका मोठ्या सोहळ्यात पहिल्यांदाच भेटलं आणि त्याला आपल्याकडे आकर्षित केलं. काही दिवसांनी समीरने तिच्या वडिलांकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला. नैनाच्या वडिलांना हा प्रस्ताव खूप आवडला. त्यांना वाटत होतं की नैनाचं जीवन आता ऐश्वर्यपूर्ण होईल. त्यांनी ताबडतोब हा प्रस्ताव मंजूर केला. नैनाच्या लग्नाची तयारी मोठ्या धूमधडाक्यात सुरू झाली. गावातील सर्व प्रतिष्ठित लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले. नैनाच्या नखऱ्यामुळे लग्नाचं बजेट भरमसाठ वाढलं होतं. पण तिचे आईवडीलही तिच्या इच्छांना संपूर्ण मान देत होते. लग्नाच्या आधीच्या दिवशी नैना आपल्या सवंगड्यांबरोबर बसली होती. ती आपल्या भविष्याच्या स्वप्नांबद्दल बोलत होती. तिला आता काहीही कमी पडणार नव्हतं. ती खूपच आनंदी होती. पण तिच्या सवंगड्यांमध्ये एक होती जिला नैनाच्या लालची स्वभावाची फार चीड येत होती. तिने नैनाविषयी काही बोलले नाही, पण तिच्या मनात एक योजना तयार झाली होती. लग्नाचा दिवस आला. सर्वत्र आनंदाचा माहोल होता. पण समीरच्या मनात काहीतरी वेगळं चालू होतं. त्याने नैनाच्या स्वभावाबद्दल काही गोष्टी ऐकल्या होत्या आणि तो विचार करत होता की आपला निर्णय बरोबर आहे का. त्याचं मन अस्वस्थ झालं होतं. पण आता मागे फिरण्याचा मार्ग नव्हता. लग्नाच्या वेळी नैनाच्या लालचीपणाचा आणि नखऱ्यांचा परिणाम स्पष्ट दिसू लागला. तिने समीरच्या कुटुंबाच्या काही गोष्टींवर नाराजी व्यक्त केली. तिने स्वतःच्या साड्यांसाठी आणि दागिन्यांसाठी मोठ्या खर्चाची मागणी केली होती, जी समीरच्या आईला पटत नव्हती. पण समीरने या सगळ्यांवर मात केली आणि लग्न संपन्न झाले. लग्नानंतर नैना समीरच्या घरी आली. ती आता एका मोठ्या घरात राहायला आली होती. पण तिच्या नखऱ्यांना आणि लालचीपणाला अद्याप समाधान मिळालंच नव्हतं. ती समीरच्या पैशांवर मनमानी करत होती. पण समीर मात्र तिच्या या स्वभावामुळे त्रस्त होत चालला होता.
नैनाच्या लालची स्वभावामुळे तिने समीरच्या कुटुंबातील इतर लोकांनाही वाईट वागवून दाखवले. ती नेहमीच आपल्या सासूला काही ना काही चुकीचं बोलत असे आणि तिचं समाधान कधीच होत नसे. समीरचं मन हळूहळू तिच्यापासून दूर होऊ लागलं. समीरने नैनाला वेळा समजवलं, पण तिच्या स्वभावात काहीही बदल झाला नाही. तिच्या लालचीपणामुळे त्यांच्या संसारात मतभेद वाढू लागले. एके दिवशी समीरने ठरवले की तिच्या स्वभावाबद्दल तिच्या आईवडिलांशी बोलावंच लागेल. समीरने नैनाच्या वडिलांना बोलवले आणि त्यांना सर्व सांगितलं, पण नैनाच्या वडिलांनी त्यांचं आईचं बोलणं ऐकून घेतलं नाही. त्यांना वाटत होतं की त्यांची मुलगी चुकीची नाही, पण समीरने ठरवलं होतं की तो यापुढे तिच्या लालची स्वभावाला बळी पडणार नाही. समीरने नैनासमोर एक शर्त ठेवली. त्याने सांगितलं की जर तिने आपला स्वभाव बदलला नाही तर तो तिच्याशी वेगळं होईल. नैना घाबरली. तिला आता लक्षात आलं की तिच्या लालची स्वभावामुळे ती आपल्या जोडीदाराला गमावू शकते. तिने ठरवलं की आपला स्वभाव बदलायचा आहे. तिने समीरची माफी मागितली आणि वचन दिलं की ती आता कधीच लालच दाखवणार नाही. समीरनेही तिला संधी दिली आणि त्याच्या संसारात पुन्हा आनंद आला. नैना आता एक साधं आणि प्रेमळ जीवन जगू लागली. तिला आता समजलं होतं की पैशाचं सुख काही काळासाठीच असतं, पण खऱ्या सुखासाठी प्रेम आणि निष्ठा हवी असते. तिचा संसार आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता, जिथे लालचीपणाला जागा नव्हती. अशा प्रकारे नैनाने आपली चूक ओळखली आणि तिने आपल्या संसाराचा मार्ग बदलला. तिचं जीवन आता फुलू लागलं होतं आणि खऱ्या अर्थाने सुखी होती. थँक्स फॉर वॉचिंग. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.